आता पाहूया टॉप 9 मुंबई पुण्यातल्या बातम्या। मुंबईच्या अंधेरी परिसरामधल्या मिल्लत नगरमध्ये पावसामुळे झाड कोसळलं। अंधेरी पश्चिमच्या मिल्लत नगरमधील दीप टॉवर इमारतीच्या कंपाऊंडमध्ये एक मोठं झाड कोसळलं। झाड कोसळल्यानं रस्ता पूर्णपणे बंद। वसईच्या पूर्व भागात वडघरकडे जाणारा पूल खचला। पूल खचल्यामुळे 2 वाहनं अडकली आणि याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। पूल खचल्यामुळे वडघर काळभोन गावांचा संपर्क तुटला। मुंबई महापालिकेनं 77 अनधिकृत शाळांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल। नोटिसांनंतरही नियमांचं पालन न झाल्याने ही कारवाई। विद्यार्थ्यांनी तातडीनं मान्यताप्राप्त शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, महापालिकेचं आवाहन। उद्या मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर महत्त्वाच्या अभियांत्रिकी कामांसाठी मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर विद्याविहार ते ठाणे दरम्यान हा ब्लॉक असेल, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी नेरूळ स्थानकादरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक। मुंबईमध्ये लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दणका। विना तिकीट प्रवाशांकडून मध्य रेल्वेची 13 कोटी 13 लाखांची दंडवसुली 1 जून ते 9 जुलै दरम्यान करण्यात आली कारवाई। मध्य रेल्वे मार्गावर सोमवारपासून 15 डब्यांच्या 32 लोकल ट्रेन धावणार। मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ। गर्दीनं त्रस्त लाखो प्रवाशांसाठी दिलासा मिळणार। पुण्यामध्ये महापालिकेच्या रुग्णालयामधील मेडिकल दुकानांवर एफडीएकडून छापेमारी। कमला नेहरू रुग्णालयामधील मेडिकल दुकानामध्ये कारवाई। खोकल्याचं औषध सुट्ट्या स्वरूपामध्ये दिलं जात असल्याची तक्रार। दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यासाठी पुणे पोलिसांकडून जिल्हा सत्र न्यायालयामध्ये स्वतंत्र कोर्ट सेल स्थापन करण्याचा निर्णय। आरोपपत्र दाखल झाल्यानंतर प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी 50हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत असणार। पुण्यामध्ये भुलेश्वर मंदिराचा इतिहास आणि पौराणिक महत्त्व आता मराठी, हिंदी आणि इंग्रजी ऑडिओ स्वरूपामध्ये उपलब्ध। पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाच्या वतीनं 19 जुलैपासून या उपक्रमाची सुरुवात होणार। देश विदेशातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। अहमदाबादमध्ये फटाका फॅक्टरीमध्ये स्फोट, 8 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी। स्फोटानंतर फॅक्टरीमध्ये भीषण आग, स्फोटाचे आवाज 5 किलोमीटरपर्यंत ऐकू आले। मुसळधार पावसामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ। सलाल धरणाचे अनेक दरवाजे उघडले। धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू। पाण्याचा वेग आणि पातळी प्रचंड वाढल्यामुळे प्रशासनानं चिनाब नदीकाठच्या आणि सखल भागातील गावांना हाय अलर्ट जारी केला असून नागरिकांना नदीपात्रामध्ये न उतरण्याचं आवाहन। केरळच्या तिरुवनंतपुरममधील एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर 14 मिनिटं अडकले। अग्निशमन आणि बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांनी हायड्रोलिक स्प्रेडरचा वापर करून थरूर यांना सुरक्षित बाहेर काढलं। अभिनेता आमिर खानला लॉरेन्स बिश्नोई गँगनं धमकी दिल्याचा दावा। गँगस्टर अर्जू बिश्नोईची ऑडिओ क्लिप व्हायरल। मुंबई गुन्हे शाखेनं आमिर खानच्या टीमशी संपर्क साधला, तपास सुरू। अमेरिका